मुंबईच्या भायखळा परिसरामध्ये मोहरमच्या दरम्यान उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्याचं समोर येतं आहे आणि संबंधित तरुणानं 4 जणांना पेनकिलरच्या गोळ्या आहेत असं सांगून या उंदीर मारण्याच्या गोळ्या दिल्या। धक्कादायक बाब म्हणजे 4 पैकी एकाची प्रकृती सध्या बिघडली आहे आणि त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। दरम्यान गोळ्या वाटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। संबंधित आरोपीकडून 14,900 गोळ्या पोलिसांनी जप्त केल्यात। या आरोपीने उंदीर मारण्याच्या 30,000 गोळ्या मागवल्या होत्या। तसंच 50 किलो झिंक फॉस्फाईड देखील त्याने मागवलं होतं अशी माहिती सध्या समोर येते। आरोपी प्रत्येक गोळीमध्ये 1 ग्रॅम झिंक फॉस्फाईड मिसळायचा अशी माहिती त्याने चौकशीच्या दरम्यान पोलिसांना दिली आहे। मुंबई पोलिसांनी त्या ठिकाणी एक व्यक्तीला विचारपूस केली जो की कॅप्सूल तिथे वाटप करत होता आणि कुठली परवानगी न घेता तो वाटप करत होता म्हणून पोलिसांनी त्याच्याकडे जे साठा होता ते जप्त केला। 30,000 एम्प्टी कॅप्सूल्स त्याने ऑर्डर केली होती ऑनलाईन आणि त्याने हे सगळी कॅप्सूल्समध्ये 1-1 ग्राम झिंक फॉस्फाईड भरून लोकांना वाटप करण्याच्या जे साजिश होती ती केली होती। परंतु मुंबई पोलिसांची सतर्कतामुळे, हुशारीमुळे आणि मेहनतीमुळे हे खूप मोठे जे त्रासदी आहे, ही खूप मोठी जे दुर्घटना आहे हे टाळण्यात आलेली आहे।